तर गाईज आज आम्ही आलो होतो रत्नागिरीला कारण माझं ऑफिसचं थोडंसं काम होतं आणि आम्हाला पावसाळ्यासाठीची काही शॉपिंगसुद्धा करायची होती. तर आम्ही बसने आल्यामुळे इथे उतरलो बस स्टँडवरती आणि एखादा बस स्टँड इतका क्लीन असू शकतो यावरती माझा विश्वासच बसेना. तर या इथे आम्ही ठरवलं होतं की आधी आपण शॉपिंग करून घेऊयात, कारण जे काम होतं ते अगदी लगेचच होणार होतं, पण त्यासाठी आम्हाला स्टँडपासून थोड्या अंतरावरती जावं लागणार होतं आणि आज तर खूप जास्त ट्रॅफिक होतं, त्यामुळे क्रॉसिंग करायला आम्हाला खूपच वेळ लागला. आणि या इथे आता आम्ही आलो होतो रामआळीमध्ये. तर इथे ना खूप सारी कपड्याची दुकानं आहेत आणि आम्हाला ऑफिस वेअरसाठी काही कुर्तीज पाहायच्या होत्या, पण त्याआधी आम्हाला रेनकोटसुद्धा घ्यायचे होते. तर इथे आम्ही रेनकोट पाहिले आणि त्यानंतर मग काही कॉटन कुर्तीजसुद्धा पाहिल्या. तर खूप मस्त अफोर्डेबल प्राइसेसमध्ये अवेलेबल होत्या आणि या इकडे ना हा जो ड्रेस लावला होता त्याचा पॅटर्न मला खूप आवडला होता, पण त्याच्यामध्ये कलर्सच अवेलेबल नव्हते. मग आम्ही आलो नेक्स्ट लेनमध्ये. तर इथे ना हे खूप छान असं मंदिर होतं, पण ते कोणतं मंदिर आहे हे काही आम्हाला कळत नव्हतं, म्हणून मग आम्ही आतमध्ये न जाता बाहेरूनच दर्शन घेतलं. मग आम्ही आलो एका वेस्टर्न वेअर शॉपमध्ये, जिथे आम्हाला जीन्स आणि काही कॉटनच्या कुर्तीज घ्यायच्या होत्या. तर इथे वेस्टर्न वेअरची खूप छान अशी रेंज होती. जर तुम्हाला घ्यायचे असतील आणि तुम्ही रत्नागिरी किंवा जवळपास राहत असाल ना, तर तुम्ही इथे येऊ शकता. आमची इथे शॉपिंग करून झाली होती आणि मग आम्ही आलो या टेलर काकांच्या इथे अल्टरेशनसाठी. तर इथे ना त्याने गाळ्यातून जाणारी 2 झाडं अजिबात कट न करता मस्त असा हा गाळा बनवला होता आणि मला ती गोष्ट खूप आवडली. तर या इथे आता आमचं शॉपिंग झालं होतं आणि आम्ही आता जाणार होतो ऑफिसचं काम करायला. तर इथे जाताना आम्हाला हे चणेवाले काका दिसले, तर ते घेतलं आम्ही आणि इथे ना आम्हाला सागर मेथीसुद्धा दिसली, तर तीसुद्धा मला घ्यायची होती, कारण मला सागर मेथी खूप आवडते. खूप मस्त लागते ती टेस्टला आणि इथे आहे ना मी 10 रुपयाच्या 20 चुड्या घेतल्या. तर ही जी मेथी आहे ना ती आपल्याला घेतल्यानंतर लगेच बनवावी लागते. नेक्स्ट डेला वगैरे आपण फ्रिजमध्ये नाही ठेवू शकत. ती लगेच खराब होऊन जाते. तर इथे आम्ही ही भाजी घेतली आणि आत्ता आम्ही जाणार होतो आमच्या ऑफिसचं काम करायला. तर आज सुट्टीचा दिवस होता, तरीसुद्धा खूप दिवसापासून आम्हाला हे काम करायला यायचं होतं. तर आज आम्ही म्हटलं दोन्ही कामं एकत्रच करून टाकू. तर या इथे आता आमची सगळी कामं आटोपलेली आहेत आणि आता आम्ही घरी जायला निघणार होतो. तर त्यासाठी ना आम्ही पुन्हा बस स्टँडवरती आलो आणि येताना आम्हाला हे छानसं फुलांचं झाड दिसलं. तर इथे आता आम्ही आलेलो आहे बस स्टँडवरती आणि येताना मी हा घेतला होता आवळा ज्यूस. तो प्यायल्यानंतर मला समजलं की त्याला अजिबात आवळ्याची टेस्ट नव्हती. तर इथे आमची बस लागली होती आणि आम्ही येऊन बसलो होतो. बसमध्ये पण ती इतकी घाण होती ना, की अजिबात त्याच्यामध्ये बसण्याची इच्छा होत नव्हती आणि आपल्या बसेसमध्ये ना डस्टबिनही नसतात. मला ही गोष्ट अजिबात नाही आवडत. पण नाईलाज होता, कारण नेक्स्ट बस आपली किती वाजता लागेल आणि त्यानंतर आपल्याला घरी जायला खूप उशीर होणार होता. तर त्यासाठी आम्ही आज बसने निघालो आणि अशी होती आजची आमची रत्नागिरी व्हिजिट. तर काहीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आता भेटूयात आपण नेक्स्ट